पुण्यातील फर्ग्युसन रोडवर वाहतूक नियमभंग दंडात्मक कारवाईसाठी AI कॅमेरा म्हणजेच AI आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचे प्रायोगिक तत्वावर चाचणीची सुरुवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन केल्यानंतर तात्काळ एक दुचाकीस्वार जो त्याच रस्त्याने विरुद्ध दिशेने म्हणजेच रॉंग साइडने प्रवास करत होता त्यावर या कॅमेऱ्याच्या मदतीने कारवाई करण्यात आली। त्याला अधिकाऱ्यांच्या हस्ते दंडात्मक पावती देण्यात आली। उद्घाटनानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज AI कॅमेराच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे। फर्ग्युसन रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। FC रोड, JM रोड आणि MG रोड हे एक आदर्शवादी रस्ते म्हणून तयार करायचे आहेत। त्यासाठी शिस्त दिसायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढील काळात हा प्रयोग यशस्वी होईल। या अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फेस रिकॉग्नायझेशन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। पेहराव बदलला तरी शरीराच्या ठेवणीवरून हे सराईत आरोपी कॅमेऱ्यात तात्काळ कैद होतील। त्यामुळे पुणेकरांबरोबरच पोलिसांसाठी हे CCTV कॅमेरे अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत। यामुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फेस रिकॉग्नायझेशन देखील होईल, म्हणजेच CCTVत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून कॅप्चर होईल। त्यानंतर पुणे पोलिसांकडे असणाऱ्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार गुन्हेगार किंवा संशयित यामध्ये आढळून असल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे। पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईन मध्ये आहे। त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट POC एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साइड पार्किंग किंवा रॉंग साइड मूवमेंट, रॉंग कॅरेजवेवर मूवमेंट, वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे एन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड एन्फोर्समेंटची पुणे शहराला प्रथम अशी प्रयोग आहे। याचे काय रिझल्ट्स मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे ITMS प्रोजेक्ट होत आहे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ज्यामध्ये सिंक्रोनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट, ज्यावर एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे। FC रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की FC रोड, MG रोड आणि JM रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे। शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे, त्या स्टेपमध्ये एक प्रयोग आहे। मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुणे शहराला होईल।